हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पातोड्यांची आमटी। त्यासाठी आपण एक अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 2 कांदे चिरून घेतले, आलं लसूण घेतले। आता आपण मसाला भाजून घेणार आहोत। त्यामध्ये लसूण घालणार आहोत। आता आपण कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजायचं आहे। थोडंसं लालसर जास्त छान भाजायचं आहे, कारण ते आपण असा मसाला भाजून घेतला आहे। कांदा, खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीरच्या काड्या आणि टोमॅटो। आता हे छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आपण गॅसवर आता भाजीला फोडणी घालणार आहोत। गॅसवर कढई तापत ठेवली आहे, तेल घातलं आहे, मोहरी घालणार आहोत। हिंग घालतो, जिरं घालणार आहोत, आणि आता गॅस आपण बंद करणार आहोत। तिखट टाकायचं आहे, तिखट जळू नये। कढीपत्ता घालणार आहोत, एक चमचा लाल तिखट घातलं आहे, पाव चमचा हळद घातली आणि छान परतून घेणार आहोत। आता आपण गॅस लावूया। तिखट करपू नये म्हणून आपण गॅस बंद केला होता। आता छान मसाला परतून घेऊया। साईडला गरम पाणी आपण करत ठेवलेलं आहे। आपला मसाला छान परतत आलेला आहे, तेल सुटत आहे। यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत। 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा काळा मसाला आहे, आणि 1 चमचा पहिला आपण टाकला तो काश्मीरी लाल तिखट टाकलं होतं। हे छान परतून घेणार आहोत। छान मसाला परतून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण पाणी घालूया, गरम पाणी उकळले। मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलेलं, तुम्हाला किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता। तुमची ग्रेव्ही घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने पाणी टाका। आता ही उकळू देऊ। आपण आता डाळीचं पीठ पातोड्यांसाठी भिजवून घेणार आहोत।
आपण पातोड्यांसाठी पीठ भिजवून घेणार आहोत. पाव चमचा हळद घालणार आहोत, पाव चमचा तिखट घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत चवीनुसार. आणि हे घट्ट अगदी छान पोळी लाटता येईल असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे. आमटीमध्ये आपण आमटी उकळते त्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. किंचित साखर घालणार चवीला. हे बघा आपण अशा छान पातोड्या लाटून घेणार आहोत. पीठ घट्ट मळायचं आहे. आपलं आमटी उकळते आहे. हे खानदेशी पद्धतीचे पातोडे आहेत. आता आपण बारीक त्याच्या चौकोनी तुकडे करून घेणार आहोत. हे असे काढून आता आमटीत टाकायचे. आमटी छान उकळलेली आहे. तवंग आहे, सुटलेला आहे. आता आपण आमटीत टाकून घेऊ. या प्रकारे आपण सगळ्या पातोड्या याच्यात टाकून घेणार आहोत. आपली सगळ्या पातोड्या टाकलेल्या आहे. आपली भाजी उकळत आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पातोडा शिजू देऊया. आपली भाजी रेडी आहे. हे बघा असं छान झालेली आहे. तवंग सुंदर सुटलेला आहे. आणि आता आपण कोथिंबीर टाकूया त्यात आणि सर्व करूया. आपण भाजी सर्व करूया. छान चमचमीत टेस्टी झालेली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. सगळ्यांना आवडेल. तुमच्या फॅमिली मेंबरला सगळ्यांना आवडणार. आपली पातोड्यांची आमटी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.